प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आरोग्य मित्रच्या वतीनं वेतनवाढ व इतर मागण्या मान्य होण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी आरोग्य मित्रांना किमान वेतनवाढ करण्याबाबत दरवर्षी वेतन 10% पगार वाढ व्हावी, आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा, आरोग्य मित्रांना कायदेशीर रजा देण्यात यावी, आरोग्य मित्रांचे बदलीचे धोरण रद्द करावे, आरोग्य मित्र रमेश बैसाने आणि गणेश शिंदे यांना पुन्हा कामावर रुजू करावे, या आणि अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। त्यानंतर राज्यातील सर्व आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन या मीटिंगमध्ये 10 दिवसाची वेळ वाढवून देण्याचा निर्णय झाला होता। मात्र 17 फेब्रुवारीपर्यंत कोणताही निर्णय झाला नाही। त्यामुळे आजपासून सर्व महाराष्ट्रातील आरोग्य मित्र संपावर जात आहेत। यावेळी गणेश पाटील, सुशांत मोरे, उमेश तिवले, संग्राम किल्लेदार, सुप्रिया साठे यासह आरोग्य मित्रांचे कर्मचारी उपस्थित होते। नमस्कार, मी आरोग्य मित्र गणेश पाटील, महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी जिल्हा प्रमुख, महाराष्ट्र राज्य सचिव। गेले 10-12 वर्ष आरोग्य मित्र हे महाराष्ट्र राज्यामधील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचं काम बघतायत। अतिशय तुटपुंज्या पगारावरती काम करतायत। तर या 11,464 इतक्या तुटपुंज्या पगारामध्ये त्यांची उदरनिर्वाह होत नाहीत। तर यासाठी बऱ्याचदा आरोग्य मित्रांनी स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा शासनाचे वरिष्ठ अधिकारी असतील यांना वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत, पत्रव्यवहार केलेला आहे, तरी पण आपल्या मागण्यांच्याकडे कुणी लक्ष दिलेलं नाही आहे। त्यामुळं महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटना, C2C संलग्न असणारी संघटना, या संघटने थ्रू 23 ऑगस्ट 2024 पासून आपण वेळोवेळी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे आणि आपला कुठल्याही प्रकारचं सहकार्य म्हणून आपण त्यांना की मिळालेलं नाही शासनाकडून। आणि त्यामुळं 12 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी संप किंवा धरणे आंदोलन सुरू होणार होतं। मात्र मध्यंतरी महाराष्ट्र राज्य आरोग्य सोसायटी आणि TPA यांची एक बैठक झाली। त्या बैठकीदरम्यान 10 दिवसाचा वेळ आरोग्य मित्रांच्या मागण्यावरती विचार करण्यासाठी मागितला होता। त्यामुळं 12 तारखेला होणारं आंदोलन हे 20 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आलं होतं। त्या 10 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय झाला नाही। आरोग्य मित्रांच्या मागण्या सकारात्मकरित्या पूर्ण झाल्या नाहीत। त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्रातून 18 तारखेपासून राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे। आणि त्या धरणे आंदोलनादरम्यान जे काय आत्ता म्हणजे रुग्ण असतील, रुग्णसेवा खंडित झालेली आहे। आणि या दरम्यान इथून पुढे देखील जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत या धरणे आंदोलन सुरू राहील संपूर्ण महाराष्ट्रातून। त्या दरम्यान जर कोणत्याही रुग्णांना काही अडचणी आल्या तर त्या अडचणींचे सर्वस्वी जबाबदारी आहे ती शासनाची राहील। आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, मान्य होत नाहीत, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहील। धन्यवाद। सौ अंबुबाई पाटिल English Medium School and Junior College, Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sou Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sou Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sou Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sou Ambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirgaon, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.